नमस्कार। आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचे आप्पे बनवणार आहोत। अगदी कुरकुरीत आणि जाळीदार असे आप्पे आज आपण बनवणार आहोत। त्यासोबत आपण उपवासाची शेंगदाण्याची मस्त टेस्टी अशी चटणी बनवणार आहोत आणि सेम बॅटरमधनं आपण उपवासाचा मिनी उत्तप्पा सुद्धा बनवणार आहोत। चला तर वेळ न घालवता पटकन या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे। कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल। त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण भगर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे। इथं गॅसवर मी पॅन ठेवलेले आहे। आता हे आपण सर्व जिन्नस भाजून घेऊयात। भगर आणि साबुदाणा आपल्याला 3 ते 4 मिनिट पर्यंत छान असा बदामी कलर येईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर जिरे सुद्धा आपण भाजून घेऊया म्हणजे टेस्ट खूप छान येते। बऱ्याचदा लोकांना उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने जळजळ किंवा ॲसिडिटी होते, तर या प्रकारे जर तुम्ही आधीच हे भाजून घेतलं तर त्रास होणार नाही आणि पचायला सुद्धा हलके होतील। व्यवस्थित आपल्याला बदामी कलर येईल तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि हे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे सर्व मिश्रण टाकून घेणार आहे आणि छान रवाळ टेक्स्चर येईल तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित दळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं रवाळ आणि दाणेदार आपण दळून घेतलेलं आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण भगर घेतली होती त्याच वाटीप्रमाणे आपल्याला 1 वाटी दही टाकायचं आहे। इथं मी घरगुती दह्याचा वापर करत आहे, तुम्ही रेडीमेड दही सुद्धा वापरू शकता। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि न पाणी टाकता आपल्याला हे व्यवस्थित दळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता घट्टसर अशी पेस्ट इथं तयार झालेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचं आहे। इथं छान अशी घट्टसर पेस्ट तयार झालेली आहे। दह्याऐवजी तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकता, मात्र ते थोडं आंबट असायला हवं। त्यानंतर आता हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। इथे मी एका बटाट्याची साल काढून किसून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकायचं आहे, बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता हे एकजीव करून घ्यायचं आहे। पुन्हा मी इथं अर्धी वाटी पाणी टाकत आहे। मला हे मिश्रण थोडं घट्ट वाटत होतं त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट फेटून घ्यायचं आहे म्हणजे जे बॅटर असतं ते छान असं हलकं फुलकं होतं आणि आप्पे हे छान जाळीदार येतात। झाकण ठेवून याला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, मस्त असं हलकं बॅटर इथं आपलं तयार झालेलं आहे। याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला आप्प्यांचं बॅटर तयार करायचं आहे। इथे मी खाण्याच्या सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिमूटभर सोडा वापरू शकता। त्यानंतर गॅसवर मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं। आप्पे पात्रामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर चमच्याने आपल्याला आप्पे पात्रामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे। जर घरातील लहान मुलं हे आप्पे खात असतील तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता। इथं झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमला आप्पे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहे, आपण चेक करूया। चमच्याला बॅटर लागत नाही म्हणजे ते व्यवस्थित शिजलेले आहेत। त्यानंतर पलटी करून घ्यायची आहे आणि पुन्हा दुसऱ्या साइडने याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच आप्पे हे छान खुसखुशीत आणि व्यवस्थित आपले तयार होतील। इथं सर्व आप्पे मी पलटून घेणार आहे। इथं आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तरी सुद्धा आपले आप्पे छान असे स्पॉन्जी तयार झालेले आहेत। दुसऱ्या साइडने आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथं आपले मस्त खुसखुशीत असे आप्पे तयार झालेले आहेत। चला तर पटकन आता आपण उपवासाची चटणी सुद्धा तयार करणार आहोत। इथं एका भांड्यामध्ये आपण 2 चमचे भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकणार आहोत, 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता,
कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे दही टाकणार आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं उपवासाची झटपट अशी शेंगदाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरनं थोडासा कोथिंबीर टाकणार आहे. जर तुम्ही कोथिंबीर खात नसणार तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात जिरं टाकायचं आहे आणि छान चटणीला असा तडका द्यायचा आहे. जिरं आणि कोथिंबीर टोटली ऑप्शनल आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे. इथं आपण मस्त गरमागरम सर्व करूया. उपवासाचे झटपट बनणारे कुरकुरीत असे जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहे. सोबतच झणझणीत अशी शेंगदाण्याची उपवासाची चटणी सुद्धा आपण तयार केलेली आहे. तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे उपवासाचे आप्पे एकदम छान ऑप्शन आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. वरनं जितके कुरकुरीत ते दिसतायत तितकेच ते छान जाळीदार आहेत. तुम्ही बघू शकता. एका फोर्कच्या सहाय्याने आपण चेक करूया. मस्त असे कुरकुरीतपणा त्याला आलेला आहे. आपण तोडून बघूयात. वरनं जेवढे क्रिस्पी दिसतायत तितकेच आतून मस्त मऊ आणि जाळीदार अशी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. छान स्पॉन्जीनेस त्याला आलेला आहे. कुठलाही सोड्याचा वापर आपण इथं केलेला नाही. मस्त असे उपवासाच्या चटणीमध्ये त्याला डीप करायचे आहे आणि याचा आनंद आपण घ्यायचा आहे. त्यानंतर आपण दुसरा पदार्थ इथं बघणार आहोत. सेम बॅटर आहे. इथं आपण उपवासाचा मिनी उत्तप्पा करणार आहोत. एकदम नवीन पदार्थ आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे. एका पळीने आपण थोडं थोडं बॅटर करून याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि वरनं मी थोडंसं किसलेलं गाजर टाकणार आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायचं आहे. बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे. वरनं थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे. म्हणजेच ते छान खरपूस असे भाजले जातात आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट याला मीडियम फ्लेमला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त स्पॉन्जी असे तयार झालेले आहेत. एक साईड इथं आपण 3 ते 4 मिनिट भाजून घेतलेले आहेत. आता याला पलटी करून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथं 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आपण चेक करूया. मस्त इथं आपला उपवासाचा मिनी उत्तप्पा तयार झालेला आहे. एकदम नवीन पदार्थ आहे. कुठलंही आपल्याला वेगळी प्रोसिजर करायची नाही. सेम बॅटरमध्ये आपण आप्पे आणि मिनी उत्तप्पासुद्धा करू शकतो. हे आपला झटपट बनणारा एकदम नवीन आणि करकरीत असा उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. छान याला आपण आधीच शेंगदाण्याची उपवासाची चटणी बनवलेली आहे. त्यासोबत सर्व करा आणि मस्त गरमागरम खा. एकदम नवीन रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत एकदम आवडीने हा पदार्थ खातीलच. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण 2 पदार्थ बनवले. त्यापैकी तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडला ते प्लीज कमेंट करून मला नक्कीच सांगा. आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना योगिताज किचन स्टोरीतर्फे हार्दिक शुभेच्छा. चला तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत.